नमस्कार, माझे नाव अनुष्का निवास संकपाळ. मी राहणार एकोंडी येथून आले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण आजची परिस्थिती पाहता त्यात शेतकऱ्याला काहीच किंमत उरली नाही. त्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भाव आणि कर्जाच्या बोजाड्यात बुडवून शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या याच विषयावर मी विचार मांडते. मी एकोंडी या गावातून आलेले आहे. नमस्कार, मी अनुष्का निवास संकपाळ, एका शेतकऱ्याची मुलगी. विषय मांडते शेतकऱ्याच्या व्यथा. ना बिरला ना बाटा ना बाटा ना डाटा, ना बिरला ना बाटा ना बाटा ना डाटा, शेतकरी हा समाजाचा बायोडेटा. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीचे राजकीय नाट्य तासनतास दाखवणाऱ्या पैसे कमाव इलेक्ट्रॉनिक्स मीडियानो. अहो फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचडीत, हाडं गोडणारे थंडीत उस तोडणारे आया बहिणींकडे. अहो दाखवा या जगाला जगाच्या पोशिंद्याचे शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. दाखवा एकदा शेतकऱ्याच्या पोराच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तके टांगालेल्या शेतात. शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोवळ्या हातातील कोयते. लोकशाहीचं मरण दाखवा, शेतकऱ्याचं सरण दाखवा आणि कर्जाच्या बोजाड्यात शेतकऱ्याच्या पाठीवरील पडलेली वळही दाखवा आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भाव दाखवा आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असे पुन्हा एकदा म्हणून दाखवा. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्त्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी या आधीच इंग्लंडच्या राणीच्या दरबारात सांगितले होते की माझ्या शेतकऱ्याला योग्य तो सन्मान मिळायला पाहिजे. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबा राय, ज्यांनी आपल्याकडे गहाण असलेले शेतकऱ्यांची सातबारे इंद्रायणी नदीत बुडवून त्यांना कर्जमुक्त केले. म्हणून आजच्या पिढीला मला सांगायचे आहे, वावर आहे तर पावर आहे असे म्हणत हिंडत बसण्यापेक्षा त्यात असलेल्या वावरामध्ये पावर कशी निर्माण करायची यासाठी लक्ष द्या. तंत्रज्ञान नावाच्या बंदिस्त शब्दाला आपल्या बापाच्या बांधापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा आणि खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात करा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला योग्य तो सन्मान मिळालाच पाहिजे, त्याच्या पिकाला योग्य तो भाव मिळालाच पाहिजे. मग आपण अभिमानाने म्हणू शकतो की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते. जय जवान जय किसान.